हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात आपण? तर चांगले असायलाच पाहिजे. तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला सर्व महिलांना खरंच उपयुक्त असा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा. थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आजकाल एवढी महागाई झाली, त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही की तेलावर दिवा चालवायचा. तर आपल्याला सगळ्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात तेलाचा दिवा लागतो. तर तेल हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणार नाही. म्हणूनच इथे मी पाण्यावर दिवा कसा चालतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. पाण्यावर चालणारे दिवे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे आपल्या घरातच उपलब्ध आहे. त्यासाठी काही नवीन वस्तू 1ही रुपया न खर्च करावा लागणार आहे. तर तुम्हीही करून पहा. रोजच्या दैनंदिन जीवनात जिथे देव आला म्हटलं का तिथं दिवा आलाच. त्यासाठी आपल्याला देवापुढे दिवा अथवा ऑफिसमध्ये कुठल्याही कार्यक्रमात असे दिवे जर केले तरी हा उपयुक्त ठरतोय. तर या पण त्याचा आपल्याला खास दिवाळीसाठी जास्त उपयुक्त ठरणार आहे. इथे मी घेतलेला एक काचेचा बाउल, एक काचेचा ग्लास आणि दिवाळीसाठी आणलेल्या 2 पणत्या. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या पहिल्यांदा रिकाम्याच घेतलेल्या आहेत आणि त्यात थंड पाणी ओतलेलं आहे. थोडंसं कमी नाही तर ओतलेलं आहे. आणि ते छान दिसावं म्हणून एका ग्लासमध्ये झाडाची हिरवी पाने किंवा फुले टाकलेले आहेत आणि एका बाउलमध्ये खायचा रंग किंवा कुठलाही रंग किंवा पेंटिंगचा कलरही टाकला तरी चालतोय, छान कलर येण्यासाठी. तर इथे मी वात तयार करण्यासाठी आपला रेग्युलर जे आपण देवासाठी वाती तयार करतो तो कापूस घ्यायचा आणि त्याच्या छोट्याशा वाती करून घ्यायच्या. तर इथे मी 4 वाती करून घेतलेल्या आहे. आणि आपल्या घरात वापरात नसलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा डब्यांचे झाकण प्लॅस्टिकमध्ये असेल किंवा कुठलंही वापरले किंवा नाही तर पिण्याच्या पाण्याची बॉटल असते त्याचा जरी वापर केला तर चालतोय. तर मी इथं घेतलेले प्लॅस्टिकचे पाण्याचे वापर आणि त्याचा असा गोल आकार करून घेतलेला आहे आणि मध्यभागी एक होल पाडून त्यातून कापूस त्या होलामधून घातलेला आहे आणि जिथे कापूसाची वात लावणार आहे तिथे थोडे बोटाला तेल लावून तो कापूस भिजवून घ्यायचा आणि या पाण्यामध्ये 4 ते 5 थेंब चमच्याने सोडायचे. मग इथे तुम्ही मोहरीचे तेल, तीळ तेल, एरंडी तेल तसेच गोडे तेलाचाही दिवा लावू शकता. तुम्हाला ज्या तेलाचा दिवा आवडेल ते तेल या पाण्यामध्ये आधी सोडायचे. नाही तर तुपाचाही दिवा चालेल, पण तूप टाकताना तूप गरम करून सोडायचे. 5 ते 6 थेंब त्या पाण्यामध्ये सोडा आणि कापूस तेलामध्ये वरचा शेंडा तेलामध्ये ओला करा आणि पाण्यामध्ये ते तेल तरंगेल आणि आपला दिवाही त्याच्यावर तरंगेल. तर आता इथे बघा, मी आता दिवे लावून घेत आहे. तर 5 ते 6 थेंबाच्या तेलावर अर्धा तास दिवा चालू शकतो. तर इथे बघा 4ही दिवे लावून झालेले आहेत. तर तुम्हाला हा जादुई दिवा कसा वाटला, पाण्यावर तरंगणारा जादुई दिवा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हीही असा लावून बघा. ज्यावेळेस आपल्या घरात लाईट नसेल त्यावेळेस ह्याचा खूप उपयुक्त असा दिवा ठरणार आहे. तर इथे बघा आपले 4ही दिवे झालेले आहेत लावून आणि खास दिवाळीसाठी ह्याचा खूप उपयुक्त होईल. तर इथे मी लाईट बंद केलेले आहे आणि अंधारात सुद्धा हे दिवे कसे चमकतात बघूया. जादुई दिवे. तर सुशोभित दिसण्यासाठी त्यात मी टाकलेले आहेत पाकळ्या. चॅनलला नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर इथे मी करते व्हिडिओचा शेवट. तोपर्यंत
काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.